नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, सध्या राज्याच्या राजकारणामध्ये एक खळबळ उडून देणारी महत्वाची बातमी, एक महत्वाची अपडेट आता समोर आली आहे. ती म्हणजे ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आपल्या ट्विट अकाउंटवरती एक ट्विट केलं आहे आणि या ट्विट नंतर सध्या जनतेसमोर एक प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि त्यांनी असं ट्विट केलं आहे की अपना सपना मनी मनी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टॅग केला आहे. कारण सध्या ऑपरेशन टायगरची जोरात चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे देखील दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे आता राजकीय वातावरणामध्ये एक खळबळ उडून देणारी किंवा एक वेगळ्याच प्रकारची माहिती आता लोकांपर्यंत पोहोचत आहेत. नेमका विषय काय आहे आपण संपूर्ण माहिती यामध्ये जाणून घेणार आहोत. म्हणजे संजय राऊत यांनी असं सांगितलं आहे की ठाकरे गटाच्या काही खासदारांना जवळजवळ 15 कोटी रुपये ऍडव्हान्स देण्यात येणार आहेत, अशी धक्कादायक माहिती त्यांनी समोर दिली आहे व ही माहिती सूत्रांकडून देखील मिळालेली आहे. त्यामुळे आता राज्यामध्ये एक वेगळ्याच चर्चांना आता उधाण आलेले आहेत. ठाकरे गटाचे खासदार म्हणजे परभणीचे खासदार, त्यानंतर यवतमाळ वाशिमचे खासदार, हिंगोलीचे खासदार व तसेच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे सर्व दिल्लीला गेले आहेत. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे आता ठाकरे गटाचे हे जे खासदार आहेत हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहे की काय असा प्रश्न आता समोर येत आहेत व या सर्व खासदारांना जवळजवळ 15 कोटी रुपये ऍडव्हान्स देण्यात येणारच आहेत, अशी माहिती पक्की संजय राऊत यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता ऑपरेशन टायगर होतं की काय असा देखील सवाल आता तुमच्या माझ्यासारख्यांच्या मनात आता येत आहे. म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना पक्षाचे ठाकरे गटाचे जवळजवळ 6 खासदार हे बंड करण्याच्या तयारीत आहेत. आता 19 जून रोजी शिवसेना या पक्षाचा स्थापना दिवस आहे. त्यापूर्वीच हे सर्व खासदार ओम बिर्ला यांची भेट घेऊन आपला वेगळा पक्ष स्थापन करणार आहेत, अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळालेली आहे. त्यामुळे हे बंड लवकर होईल व राज्याच्या राजकारणामध्ये आता नवीन धुमाकूळ बघायला देखील मिळेल. त्यामुळे आता या सर्व गोष्टींबद्दल आपल्याला देखील काय वाटतं आपलं मत नक्की व्यक्त करा. व्हिडिओ कशी वाटली ते पण नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.